Good afternoon, dear students. Welcome to the next lecture on our subject, that is Basics of Civil Engineering, in which we are discussing the last part of our chapter number 1, that is the Introduction to Roads and the Classification. Okay, so take a small recap of our previous session. We have started our journey with the Introduction to Civil Engineering, definitions, subdomains, role of civil engineers. Okay, then we have slowly moved towards the last part, that is nothing but our introduction to roads. Okay, now what is a pavement? What are the functions of the pavement? What are the requirements for that particular pavement? We have discussed this part in our previous session, correct? Hmm? So what is a pavement? What is the difference between your flexible म्हणजे डांबरी रस्ता and your rigid pavement म्हणजे तुमच्या कॉन्क्रीटचा रस्ता. ठीक आहे. Then what are the different layers through which you are going to construct it? Okay, your particular pavement, it may be your flexible or it may be your rigid. कुठलंही बांधकाम असू द्या रोडचं, मग तो डांबरी रस्ता असू द्या किंवा मग तुमचा कॉन्क्रीटचा रस्ता असू द्या, त्यामध्ये कुठले कुठले लेयर्स असतात. ठीक आहे, याचं आपण प्रिव्हियस सेशनमध्ये डिस्कशन केलेलं होतं. खाली सबग्रेड सॉइल असते, त्यावरती तुमचा सबबेस कोर्स असतो, ग्रॅन्युलर सबबेस कोर्स. सबग्रेड सॉइल म्हणजे माती, त्याच्यावरती असतं तुमचं मोठी खडी असते, 35 mm, 40 mm, 50 mm साईज असलेली खडी असते. त्याच्यावरती तुमचा बेस कोर्स असतो. ठीक आहे, हा बेस कोर्स तुमचा बिटुमिनस कॉन्क्रीट असू शकतो, म्हणजे डांबर आणि खडीचं मिश्रण. ठीक आहे, आणि हा विदाउट बिटुमिनस कॉन्क्रीट सुद्धा असू शकतो, WBM, ज्याला वॉटर बाउंड मॅकडम असं म्हटलं जातं. म्हणजे नुसतं वॉटर तुम्ही त्या खडीवरती स्प्रिंकल करताय, रोल करताय, कॉम्पॅक्ट करताय त्याला. ठीक आहे, आणि त्यानंतर तुमचा वरचा सरफेस कोर्स असतो. ठीक आहे, टॉप लेअर. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्ही कुठल्या रस्त्याची निर्मिती करत असता? डांबरी रस्त्यांची. कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये तुमचं खाली माती असते, त्याच्यावरती परत GSBचा एक लेअर असतो. ठीक आहे, ग्रॅन्युलर सबबेसचा लेअर असतो. त्यानंतर परत तुमचा GSBच्या लेअर नंतर तुमचं एक ड्रायलिन कॉन्क्रीट. ठीक आहे, म्हणजे कमी ताकद असलेलं कॉन्क्रीट असतं. ठीक आहे, M10 ग्रेडचं कॉन्क्रीट जनरली आपण यूज करतो. ठीक आहे, आणि त्यावरती तुमचा PQC म्हणजे पेमेंट क्वालिटी कॉन्क्रीट, चांगली ताकद असलेलं कॉन्क्रीट. अशा पद्धतीने कॉन्क्रीटच्या रस्त्याची बांधणी केलेली असते. ठीक आहे, so we have discussed this part in our previous sessions. Still, if you feel no sir, please repeat it at once, or if you want again detailed discussion about that, you can put it in the chat box also. Okay, just a minute. So, heading towards the next part of our discussion is nothing but the classification of the highways based on the modified system. Okay, now previously we have gone through the just a minute. We have gone through the classification of the highways based on their conditions, type of the material that is being used. Okay, like your surface roads, unsurfaced roads, paved roads, unpaved roads, all weather roads, fair weather roads. So in our previous session also we have discussed some introductory part about that. But our main focus as far as our subject and our syllabus is considered, so we are totally focused on the classification of the highways based on the IRC. Now you are familiar with this word IRC. What is IRC? IRC is nothing but Indian Road Congress. IRC काय आहे रे? इंडियन रोड काँग्रेस. भारतामध्ये जी काही रोड कन्स्ट्रक्शनची कामं चालतात, ह्या रोड कन्स्ट्रक्शन कामासाठी एक सर्वोच्च संस्था म्हणून IRC कडे बघितलं जातं. या संस्थेची स्थापना 1934 साली झाली. ठीक आहे, इंडियन रोड काँग्रेसची. तर या संस्थेअंतर्गत काय कामं चालतात? तर रिसर्च आणि डेव्हलपमेंट. या रोड कन्स्ट्रक्शनमध्ये जे काही नवे नवे रिसर्च होत आहेत, ठीक आहे, नवे नवे जे काही डेव्हलपमेंट्स होत आहेत, त्यानंतर कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने असले पाहिजे, रूल्स रेग्युलेशन्स, काय काय नियमावली आहे, ठीक आहे, तिथलं असणारं संशोधन कार्य, तर हे सर्व संबंधित बाबी आपण त्या IRCशी निगडीत आहेत. ठीक आहे, इंडियन रोड काँग्रेस. ठीक आहे, भारतामध्ये एक कंट्रोलिंग ऑथॉरिटी, जसं तुमच्याकडे जिल्हा परिषद तुम्हाला माहित असेल, नगरपालिका असते, काय करतं तर तुमच्या सिटीमध्ये जे काही सिस्टीम असतात, पब्लिक मॅनेजमेंट सिस्टीम, त्यावरती कंट्रोल करत असतात. ठीक आहे, तसं रोड कन्स्ट्रक्शनची जी काही कामं चालतात त्यासाठी IRC आहे. IRC मध्ये संशोधन जास्त प्रमाणामध्ये आता फोकस आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट जास्त प्रमाणामध्ये केलं जातं. ठीक आहे, तुमच्याकडे इथे मॉर्थ म्हणून पण एक इन्स्टिट्यूट आहे, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. व्हॉट इज मॉर्थ? MORTH, मॉर्थ. मॉर्थ या शब्दाचा अर्थ काय होतो? मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, की ज्याचे सध्या केंद्रीय मंत्री आहेत माननीय नितीनजी गडकरी साहेब. ठीक आहे,
सो ह्या आपल्याकडे काही अशा स्टॅट्युटरी बॉडीज आहेत, लाईक तुमचा IRC असेल, ठीक आहे, त्यानंतर तुमचे मॉर्चा असेल, ठीक आहे. या काही संस्था आहेत की ज्या अंतर्गत रस्त्याचे जे काही बांधकाम चालतं त्यावरती कंट्रोलिंग असतं, ठीक आहे. त्यांच्या नियमानुसार किंवा तिथे काय चालणार असं रिसर्च आणि डेव्हलपमेंट, तर या संदर्भात त्या संस्था कार्यरत असतात, ठीक आहे. मग ॲज पर IRC, म्हणजे ज्यावेळेस या IRC ची स्थापना झाली 1934 साली. कधी झाली स्थापना? 1934 साली. ॲज पर दी IRC, किंवा जो आपला भारतामध्ये म्हणजे स्वातंत्र्योत्तर नंतर भारत स्वतंत्र इन 1947 वी गॉट द इंडिपेंडन्स, करेक्ट आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मग या स्वातंत्र्यानंतर या स्वातंत्र्यानंतर सर्वांना माहिती आहे की दुसरं महायुद्ध हे आपल्याला स्वातंत्र्यापूर्वी चालू होतं 1945. त्या काळामध्ये हे दुसरं महायुद्ध झालेलं होतं, ज्यावेळेस ब्रिटिश एरा होता. तर ह्या महायुद्धामध्ये सगळ्यात महत्वाची जी अडचण किंवा त्या ड्युरेशनमध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रॉब्लेम होता, जो लोकांनी फेस केला, तो होता गुड कनेक्टिव्हिटी. एक आपल्याकडे असं चांगलं ट्रान्सपोर्टेशन मीडियम पाहिजे की ज्या अंतर्गत किंवा ज्याद्वारे आपण लोकांशी कनेक्टेड होऊ. सपोज तुम्ही युद्धभूमीवरती आहात, वॉर कंडिशन आहे, जसं त्यावेळेस सेकंड वर्ल्ड वॉर चालू होतं, तर त्या केसमध्ये तुमचे वेपन्स त्या ज्या ठिकाणी तुमचं वॉर चालू आहे त्या ठिकाणी ते पोहोचवणं, यासाठी एक मीडियम किंवा एक मोड ऑफ ट्रान्सपोर्ट पाहिजे होता, आणि तो होता तुमचा रस्ता, ठीक आहे. आणि ज्यावेळेस हे ऍक्च्युली वर्ल्ड वॉर झाला त्यानंतर रस्त्याच्या ज्या कंडिशन्स होत्या, ठीक आहे, ह्या ड्रास्टिकली डॅमेज झाल्या. खूप साऱ्या प्रमाणामध्ये डॅमेज झालं रोड्सला, ठीक आहे. कुठेतरी बॉम्बला झालेला किंवा वॉर कंडिशनमुळं सगळ्या रस्त्यांची दुर्दशा झाली. आणि मग स्वातंत्र्यानंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतर आता भारतामध्ये जर तुम्हाला बिझनेस वाढवायचा असेल किंवा जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायची असेल तर रस्त्याची बांधणी हे सगळ्यात पहिलं काम होतं, ठीक आहे. तुम्हाला एक पूर्व इतिहास सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे क्लासिफिकेशन कसं झालेलं आहे. तर यानंतर मग काय झालं, तर 1947 मध्ये आपल्या जसं 1934 मध्ये IRC ची स्थापना झाली, इंडियन रोड काँग्रेस, की ज्याद्वारे रोड कन्स्ट्रक्शनच्या ऍक्टिव्हिटीज वरती किंवा त्याची रोडच्या डेव्हलपमेंटची कामं होत होती, ठीक आहे, त्यांच्या थ्रू, ठीक आहे. सो त्यानंतर 1947 मध्ये भारतामध्ये 20-20 वर्षांसाठी रोडचे प्लॅन तयार करण्यात आले, ज्याला म्हटलं जातं फर्स्ट रोड डेव्हलपमेंट प्लॅन, सेकंड, थर्ड, फोर्थ. आता आपण 5व्या रोड डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आहोत, ठीक आहे. म्हणजे 1947 ते 1967, ऍक्च्युली त्याचा कालावधी हा 63 ते 64 पर्यंतच होता. त्यानंतर 1963 ते 1981 हा दुसरा कालावधी होता. 1981 ते 2001 हा तिसरा होता. 2001 ते 2020 हा चौथा होता. आणि आता आपण 5व्या कालावधीमध्ये आहोत. म्हणजे काय केलं, एक 20-20 वर्षांचे स्पॅन केले एखाद्या कंट्रीच्या डेव्हलपमेंटमध्ये. रोड कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी जी आहे, तर यासाठी हे 20 इयर्स रोड डेव्हलपमेंट प्लॅन भारतामध्ये केले होते. 3 प्लॅन होते. मग पहिला जो प्लॅन होता सगळ्यात पहिला, ज्याला तुम्ही नागपूर रोड प्लॅन असं म्हणतात, ठीक आहे. नागपूर का, तर हा जो प्लॅन तयार करण्यात आला होता तो नागपूरमध्ये करण्यात आला होता, ठीक आहे. जे काय भारतातले जे चीफ इंजिनियर्स म्हणजे मुख्य अभियंते होते त्यावेळेस, ते सर्वांनी एकत्र येऊन की पुढील 20 वर्षामध्ये भारतामध्ये कशा पद्धतीचं रोड नेटवर्क असलं पाहिजे, आपण किती किलोमीटर लांबीचा रस्ता बांधला पाहिजे, कशा पद्धतीने रोडची डेव्हलपमेंट केली पाहिजे, तर या संदर्भात एक कॉन्स्टिट्यूशन, एक जयकर कमिटी म्हणून एक कमिटी स्थापित झाली. आणि त्यानंतर ह्या रोडच्या म्हणजे फर्स्ट जो प्लॅन तयार करण्यात आला त्याला नागपूर प्लॅन असं म्हटलं जातं, ठीक आहे. नागपूर येथे ही कॉन्फरन्स किंवा ही जी मुख्य अभियंते त्यांची बैठक होऊन तो प्लॅन तयार करण्यात आला होता. मग ह्या नागपूर प्लॅन मध्ये पहिल्यांदा रोडचं कॅटेगरायझेशन किंवा क्लासिफिकेशन करण्यात आलं. तर ते कुठल्या क्लासेसमध्ये करण्यात आलं, दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ द रोड्स, दॅट इज नथिंग बट विथ रिस्पेक्ट टू दी IRC, इंडियन रोड काँग्रेस. मग क्लासेस कुठले आहेत तर त्या रोड्समध्ये, तर त्या क्लासिफिकेशन मध्ये सगळ्यात पहिला क्लास होता नॅशनल हायवेज. एक्सप्रेस वे हे नंतर आले का, लेट मी रिमाइंड यू वन्स अगेन, नाही तर तुम्ही म्हणताल सर इथे तुम्ही एक्सप्रेस वे लिहिलेलं आहे PPTs मध्ये, ठीक आहे. हे मी तुम्हाला मॉडिफाईड सिस्टीमचं क्लासिफिकेशन दाखवत आहे, ठीक आहे. पूर्वीचं जे होतं पहिलं क्लासिफिकेशन, यामध्ये नॅशनल हायवेज, त्यानंतर स्टेट हायवेज, मेजर डिस्ट्रिक्ट रोड्स, अदर डिस्ट्रिक्ट रोड्स आणि विलेज रोड, अशा फक्त 5 कॅटेगरीमध्ये रोडचं डिवायडेशन केलं. किती कॅटेगरीज मध्ये, या फक्त 5 मध्ये, नॅशनल हायवेज, स्टेट हायवेज, मेजर डिस्ट्रिक्ट रोड्स, अदर डिस्ट्रिक्ट रोड्स आणि विलेज रोड्स, ठीक आहे. त्यानंतर जशी डेव्हलपमेंट होत गेली, दुसऱ्या प्लॅन 1981 ला झाला, ठीक आहे. त्यानंतरचा जो प्लॅन, सॉरी, 1963 ला होता. त्यानंतर जो 1981 ला परत प्लॅन बदलला. पहिला होता नागपूर, नंतर होता मुंबई, तिसरा होता लखनौ प्लॅन, ठीक आहे. म्हणजे त्या आता शहरांमध्ये त्याचं प्लॅनिंग झालं, ठीक आहे.
आणि त्याचं नियोजन त्या ठिकाणी झालं म्हणून ते सिटीचं नाव दिलेलं आहे. नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन जो फर्स्ट रोड डेव्हलपमेंट प्लॅन आहे भारताचा, सेकंड रोड डेव्हलपमेंट प्लॅन, थर्ड रोड डेव्हलपमेंट प्लॅन, त्याला मुंबई आणि लखनौ अशी नावं दिलेली आहेत. ठीक आहे. सो ॲज पर IRC, वन्स अगेन आय विल रिपीट, कारण या पॉईंटवरती तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाईल युनिव्हर्सिटी एक्झामिनेशनमध्ये डेफिनेटली. ठीक आहे. व्हॉट इज द क्लासिफिकेशन ऑफ द रोड्स based on the IRC? So based on the IRC, we are having 5 categories as national highways, state highways, major district roads, other district roads and village roads. Okay. हे आपले IRC चे क्लासिफिकेशन्स आहेत. एक्सप्रेसवेज आर इंट्रोड्युस्ड आफ्टरवर्ड्स. त्यानंतर एक्सप्रेसवेज हे आलेले आहेत आपल्यामध्ये. ठीक आहे. त्यावेळेस एक्सप्रेसवेजची निर्मिती नव्हती किंवा त्यावेळेस एक्सप्रेसवेज नव्हत्या. ठीक आहे. I will take the doubt which has been put up in the chat box meanwhile. Just let me check one by one. So first doubt is being asked like, sir, road construction activity मध्ये येणार ना? रोड कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज मध्येच येणार ना? रोड कन्स्ट्रक्शन अँड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, दीज आर दी 2 सेपरेट पॅरामीटर्स. ओके. टेक्नॉलॉजीज आर टोटली डिफरंट. रस्ता बांधायची टेक्नॉलॉजी वेगळी असते, रोड बांधायची टेक्नॉलॉजी वेगळी असते, मेथडॉलॉजीज वेगळ्या असतात. आपल्याला रस्त्यामध्ये बीम कॉलम स्लॅब बीम आणि कॉलमची गरज नाही पडत. ठीक आहे. सर फायनाईट स्लॅब आणि कंटिन्युअस स्लॅब कुठे कसा यूज करतात? ओके. ओके, इफ यू आर डीलिंग विथ द सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच, you will come to know about this, that is what is continuous and the discontinuous slab, or one way or two way slabs. ठीक आहे. कंटिन्युअस स्लॅब आणि डिसकंटिन्युअस स्लॅब्स कुठे यूज करतात? Still I will take the your question also. I will answer it. Okay, just a minute. I will take another few related questions. Who is the founder and owner of IRC? Okay, IRC has been constituted by, it is nothing but all the engineers are constituted, and at that particular time, ज्यावेळेस 1934 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ हा होता, ज्यावेळेस ब्रिटिश एरा होता, आपल्याकडे इंग्रजांचं राज्य होतं, आणि त्यांच्याद्वारे याची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे. IRC ची ऍक्च्युअली एक कमिटी फॉर्म होती आपल्याकडे, जयकर कमिटी ज्याला म्हटले जाते. जयकर कमिटी म्हणजे मिस्टर जयकर हे एक चेअरपर्सन होते त्या कमिटीचे, म्हणून त्याला जयकर कमिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे. ते 1927 साली झाली होती जयकर कमिटीची स्थापना. मग ह्या जयकर कमिटीद्वारे IRC ची स्थापना करण्यात आली, किंवा त्याची IRC म्हणजे नेमकं काय असणार आहे, त्याचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असले पाहिजेत, तर या संदर्भात त्यामध्ये डिस्कशन झालं होतं. त्यानंतर आपल्याला जर रस्ता बांधायचा असेल तर आपल्याला रोडवरती किती टॅक्स आता तुम्ही टॅक्स भरता, बरोबर आहे. तो टॅक्स किती असला पाहिजे, पेट्रोलवरती टॅक्स किती असला पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचं डिस्कशन हे त्या जयकर कमिटीमध्ये झालेलं होतं. ठीक आहे. आपल्या ह्या प्रेझेंटेशनमध्ये तो पार्ट आहे, बट we are not interested in that part also. That is why I haven't explained. Still, if you want, I can give the brief summary of it. Okay, there is no a single person who is going to establish that IRC. असं सिंगल नाही, ते कमिटी अख्खी होती, त्या कमिटीचा तो निर्णय होता की एक संस्थेची निर्मिती झाली पाहिजे. ठीक आहे. आणि त्याचे चेअरपर्सन हे जयकर होते. ठीक आहे. नेक्स्ट. ओके. I will come to the question which is asked by the student. Okay, little bit different, but still I will take that question. एक प्रश्न विचारलेला आहे की सर, फायनाईट स्लॅब आणि कंटिन्युअस स्लॅब कुठे कुठे यूज करतात किंवा कशा पद्धतीने असतं? डिअर स्टुडंट्स, ऑलवेज रिमेंबर वन थिंग. आपण ज्यावेळेस बांधकाम करत असतो, बांधकाम करत असताना, ठीक आहे, तुमच्या बांधकामाची लांबी आणि रुंदी हा एक महत्वाचा फॅक्टर असतो. तुमच्या रूमची लांबी आणि रुंदी. लांबी सपोज तुम्ही LX म्हणजे LX ही एक तुमच्या रूमची लांबी आहे आणि LY ही तुमच्या रूमची रुंदी आहे. मग आपण आपल्या डिझाईनमध्ये LX/LY हा जो रेशो असतो, हा एक रेशो खूप महत्वाचा रोल प्ले करत असतो. त्यावरून आपण ठरवत असतो वेदर इट्स अ कंटिन्युअस स्लॅब और डिसकंटिन्युअस स्लॅब. सॉरी, वन वे स्लॅब और टू वे स्लॅब. मग हा वन वे आहे का टू वे आहे? कंटिन्युअस स्लॅब कुठे असला पाहिजे? ठीक आहे. जे बेसिकली ज्या तुम्ही मोठमोठ्या इंडस्ट्रीज वगैरे बघत असता, ठीक आहे, जिथे कंटिन्युअस एक अखंड फ्लोर तुम्हाला बघायला भेटतो, ठीक आहे, असा लांब, मग त्या ठिकाणी कंटिन्युअस स्लॅब असणार आहे का? किंवा तुमच्या रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही कंटिन्युअस स्लॅब कुठे गरज पडते, कुठे गॅप राहतो, ठीक आहे. सो तो पार्ट असणार आहे. ठीक आहे.
असं स्पेसिफिकली कंटिन्युअस स्लॅब कुठं करायचा आणि डिस्कंटिन्युअस कुठं करायचा ते त्या कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीवरती डिपेंड असतं. तुम्हाला काय बांधायचं आहे आणि कशा पद्धतीने बांधायचं, काय डिझाईन फिलॉसॉफी आहे, तुमच्या रूमचे डायमेन्शन्स काय आहेत, इतर साईट कंडिशन्स काय आहेत तिथे अवेलेबल असणार आहे, त्यावरती आपण हे डिसाईड करत असतो. ठीक आहे. मग किती स्लॅब वन वे जात आहेत, किती स्लॅब टू वे जात आहेत, कुठला स्लॅब हा कंटिन्युअस होतोय, कुठला स्लॅब हा डिसकंटिन्युअस होतोय. ठीक आहे. सो हे त्या गोष्टी त्या त्या ह्याच्या पॅरामीटर्स वरती ते डिपेंड करत असतात. आय होप आय हॅव लिटल बिट क्लिअर युअर डाऊट. ओके. अँड इफ यू आर बिंग अ सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट, पूर्ण डिझाईनचा अख्खा पार्ट आहे की तो कसा घेतला जातो. फार डिटेल आपण इथे डिस्कस करणार नाही होतो पार्ट. Okay, coming back to the point, I hope I have cleared that out. Still, if you have, please put it in the chat box. I will give some time for it also. Okay. So, coming back to the our point, that is classification of the highways. So, national highways, state highways, मेजर डिस्ट्रिक्ट रोड्स, अदर डिस्ट्रिक्ट रोड्स, विलेज रोड्स. जसं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं की आपण ज्या कमिटी ज्या आपल्या फॉर्म झालेल्या होत्या, ठीक आहे, तुम्हाला एक प्रिव्हियस हिस्ट्री अशी सांगतो. ठीक आहे, जर तुम्ही माझं प्रेझेंटेशन बघताय, जयकर कमिटी. ठीक आहे, इथून सुरुवात झालेली आपल्या रोड्समध्ये हायवे डेव्हलपमेंट इन इंडिया. इथे तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा जयकर कमिटी 1927, IRC 1934, CRRI 1950. ही दिल्लीला इन्स्टिट्यूट आहे, माहिती आहे सर्वांना, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट. सगळे काही रिसर्च ऍक्टिव्हिटी जे आहेत ना इथे चालतात. दिल्लीला आहे ही CRI ची डिव्हिजन, एकच आहे, 1950 साली स्थापना झाली. NHAI 1995. ठीक आहे. फर्स्ट 20 इयर रोड प्लॅन 1943 ते 61, सेकंड 20 इयर रोड प्लॅन 61 ते 81. ठीक आहे. आणि आता आपला थर्ड 20 इयर रोड प्लॅन 81 ते 2001. सो या स्टेजेस मध्ये आपल्याकडे हायवेची डेव्हलपमेंट झालेली आहे. ठीक आहे, कशा पद्धतीने डेव्हलप झालेली असेल. आपल्याला हा पार्ट नाही त्यामुळे मी फार डिस्कस केला नाही. तुम्हाला फक्त क्लासिफिकेशन म्हणजे रस्त्याचं वर्गीकरण विचारलेलं आहे तुमच्या सिलेबसमध्ये. सो स्टील कीप दिस ऍडिशनल इन्फॉर्मेशन विथ यू. ठीक आहे. आता यामध्ये एक एक जसं मी तुम्हाला सांगितलं, जयकर कमिटी. आफ्टर द फर्स्ट वर्ल्ड वॉर, मोटर व्हेकल्स युझिंग द रोड्स इन्क्रीजेस. दिस डिमांड्स अ बेटर रोड नेटवर्क. जसं मी सांगितलं की पहिल्या वर्ल्ड वॉर नंतर तुमच्याकडे मोटर व्हेकल वापरणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. ठीक आहे. आणि जशी संख्या वाढली तसं तुम्हाला बेटर रोड कनेक्टिव्हिटी पाहिजे होती. हे झालं फर्स्ट वर्ल्ड वॉर बद्दल. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये तर काय झालंय की रस्ते जे बांधलेले होते हे वर्ल्ड युद्धामुळे अजून रस्त्याची डिटोरिएशन जास्त प्रमाणात झालं. मग परत तिथे त्या रोडचं मेंटेनन्स, त्याची चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट, हेही काम आलं. मग इन 1927 Indian Road Development Committee was appointed by the government with Mr. M.R. Jayakar as a चेअरमन. मी जसं तुम्हाला सांगितलं की जयकर हे त्या कमिटीचे मेन चेअरमन होते 1927 साली. ठीक आहे. मग या कमिटीमध्ये काय ठरवण्यात आलं, काय गोष्टींची तरतूद करण्यात आली. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू, रोड डेव्हलपमेंट इन द कंट्री शुड बी मेड ॲज अ नॅशनल इंटरेस्ट. रोड कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी काय इज ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. ठीक आहे. असं पहिली प्रायोरिटी ही होती की रोड कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी ही देशात एक सगळ्यात महत्वाचं काम असं ठरवण्यात आलं. ठीक आहे. त्यानंतर अन एक्स्ट्रा टॅक्स शुड बी लिव्ड ऑन द पेट्रोल फ्रॉम द रोड युजर्स टू क्रिएट द रोड डेव्हलपमेंट फंड. मग आता रस्ता तर बांधायचा आहे, मग त्यासाठी फंड लागणार आहे, कारण रस्ता बांधायचं म्हणजे काम सोपं नाहीये. बरोबर आहे. आज 2021 मध्ये जर तुम्हाला 1 किलोमीटर रस्ता बांधायचा डांबरी, तुम्हाला 40 लाख रुपयापर्यंत खर्च येते. कॉन्क्रीटचा असेल तर 50 ते 60 लाख रुपयापर्यंत खर्च येते. मग एवढ्या किलोमीटर लांबीचा रस्ता जर तुम्हाला बांधायचा असेल तर त्यासाठी फंड लागणार आहे. जरी तो 1927 साली जरी असेल, त्यावेळी जरी रस्त्याची कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कमी असेल, ठीक आहे, तरी पण फंड त्यावेळेस अवेलेबल होता का? नाही. तर मग हा फंड कसा कलेक्ट करतोय आपण? पेट्रोलवरती एक्स्ट्रा टॅक्स लावला. हा त्याचा मधला रिकमेंडेशन्स होते ह्या जयकर कमिटीच्या. ठीक आहे. त्यानंतर आहे टू इस्टॅब्लिश ए सेमी ऑफिशियल टेक्निकल इन्स्टिट्यूशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड रिकमेंडेशन, to establish a semi-official technical institution to pull the technical knowledge sharing of the ideas and to act as an advisory body. ठीक आहे. To create a national level institution to carry research development works and consultation. आणि हा ठराव करण्यात आला की एक समिती, एक संस्था स्थापन करायची. ती संस्था काय करेल
तर नॅशनल लेवल म्हणजे अगदी जिल्हास्तरीय काय, पूर्ण राज्यस्तरीय काय, किंवा अगदी देश पातळीवरती रोड कन्स्ट्रक्शनची कामं, त्याच्या अंतर्गत चालणारं संशोधन कार्य, ठीक आहे, त्यातलं जे काही तुमचं टेक्निकल नॉलेज असेल ते शेअरिंग करणं आणि त्यानुसार रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉर्म्युलेट करणं. तर हे काम, हा ठराव मंजूर करण्यात आला. यासाठी एक संस्थेची निर्मिती करण्यात यावी. ठीक आहे. मग हे जयकर कमिटीचं रिकमेंडेशन होतं की आपल्याकडे IRC ची स्थापना करण्यात आली 1934 साली. सो IRC इज नथिंग बट ए सेंट्रल सेमी ऑफिशियल बॉडी विच इज फॉर्म्ड इन 1934. त्याचा मेन पर्पज काय? टू प्रोव्हाइड ए नॅशनल फोरम for the regular pooling of the experience and ideas related to construction and maintenance of the highways. Second आहे, it is the active body controlling the specifications, standardizations and recommendations of the materials design of the roads and bridges. म्हणजे या रस्त्याच्या रोड कन्स्ट्रक्शन साठी, ठीक आहे, कुठल्या कुठल्या स्पेसिफिकेशन्स तुम्ही युटिलाइज करताय, कुठल्या मटेरियल तुम्ही यूज करताय, रस्त्याचं डिझाईन तुम्ही कसं करणार आहात, ठीक आहे, कुठलं मटेरियल आहे, मग खडी वापरतोय, मग खडीची गुणधर्म काय असले पाहिजे, तुम्ही डांबर यूज करताय, त्या डांबराचे गुणधर्म काय असले पाहिजे. सो that IRC will give the recommendations to use the materials, then how to design that road and the bridges. Also, it publishes the journals, research publications and standard specification guidelines. Okay, so this is nothing but the IRC will do. And again in 2021 also it is continuing their work, they are continuing their work. So that is all about the IRC. So this IRC, Indian Road Congress, has categorized our roads, Indian roads, into the 5 major categories. That categories we call them as your national highways, state highways, major district roads, other district roads, and village roads. Okay, so they have formulated and they have categorized all these roads into the 5 major categories. Expressways are newly introduced. Expressways are newly introduced. Okay, these are not the older one. So I hope you have clear idea about this. So coming back to our point, that is classification of the roads. Previous classification also we have discussed, that is based on the weather conditions, then carriageway, then pavement surface. Okay, so coming back to discuss this point, expressways, national highways, state highways, other district roads and village roads. आता हे नेमकं काय आहे? What is expressways? These are newly one. These are modified system we are discussing. IRC नुसार 5च categories आहे: national highway, state highway, major district road, other district road, village roads. Expressways newly introduced. But still, for your additional knowledge, I will explain each and every one. Okay, every category of the road we are going to discuss it. So let's start with the discussion. Expressways. Okay. Now, what are the expressways? Some information I have brought up for you. So expressways, it will carry a heavy traffic. These expressways will carry the heavy traffic, and any vehicle which is traveling on the expressway, they can travel at that is their design speed is around 100 to 120 kmph. How much is their design speed? Design speed is there 100 to 120 kmph. आता डिझाईन स्पीड म्हणजे नेमकं काय असतं? तुमच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आला असेल, सर तुम्ही डिझाईन स्पीड या शब्दाचा उल्लेख केला. ठीक आहे, मग डिझाईन स्पीड म्हणजेच काय असतो? तर त्या रोडवरती, आता तुम्ही कुठलाही रस्ता असू द्या, कॉलनीतला असू द्या, तुमचा राज्यमार्ग असू द्या, नॅशनल हायवे असू द्या किंवा एक्सप्रेसवे असू द्या, प्रत्येक रोडला स्वतःचा एक डिझाईन स्पीड असतो. काय असतं? प्रत्येक रोडला स्वतःचा एक डिझाईन स्पीड असतो. डिझाईन स्पीड म्हणजे नेमकं काय? तर त्या रोडवरनं किती स्पीडनी गाड्या, मॅक्सिमम किती स्पीडनी गाड्या ट्रॅव्हल करू शकतात. एक्सप्रेसवेचा डिझाईन स्पीड हा प्रत्येक प्रत्येक रोडचा वेगवेगळा असतो. एक्सप्रेसवे जनरली 100 ते 120 किलोमीटर, म्हणजे यापेक्षा जास्त स्पीडने तुम्ही गाड्या चालवता कामा नये. आणि आता आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल, दुर्दैवच म्हणूया आपण, आपल्याकडं नॅशनल हायवेज असेल, एक्सप्रेसवेज असेल, अगदी आपल्या कॉलनीतला रस्ते असू दे, 100च्या स्पीडने 80च्या स्पीडने आपण गाड्या पळवतो. अरे प्रत्येक रस्त्याला स्वतःचा एक डिझाईन स्पीड आहे, आणि ते डिझाईन स्पीड तुम्ही क्रॉस केला नाही पाहिजे. पण एवढं रूल्स अँड रेग्युलेशन कोणीच फॉलो करत नाही. ठीक आहे. सो एक्सप्रेसवेज भारताबद्दल जर बोलायचं झालं तर अगदी 2012-13 पर्यंत आपल्याकडे हा एक्सप्रेसवेची फार बोटावर मोजण्या इतकी उदाहरणं होती. पहिला एक्सप्रेसवे जो देशामध्ये बांधण्यात आला, ठीक आहे, तो आहे तुमचा दिल्ली यमुना एक्सप्रेसवे, ज्याला म्हटलं जातं दिल्ली ग्रेटर नोएडावर दिल्ली नोएडा. ठीक आहे.
त्यानंतर दुसरा एक्सप्रेसवे हा आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असलेला पुणे मुंबई एक्सप्रेसवे, हा जे तुम्ही पिक्चर बघताय हे पुणे मुंबई एक्सप्रेसवेच आहे. ठीक आहे, पुणे मुंबई एक्सप्रेसवे. एक्सप्रेसवेची खासियत काय असते तर नंबर ऑफ लेन्स हे जास्त राहतात. 4 लेन और 6 लेन और 8 लेन्स मल्टी लेन रोड असतात. आता जर तुम्ही हे पिक्चर बघताय पुणे मुंबई एक्सप्रेसवे, किती लेनचा रोड आहे हा? 6 लेन रोड असा आहे. 6 लेन कसा? यू कॅन सी द पॉइंटर विच आय एम स्क्रोलिंग. बघा इथे 2 डॉटेड लाईन दिसतात तुम्हाला. ठीक आहे, ही फर्स्ट लेन आहे, ही सेकंड लेन आहे, ही थर्ड लेन आहे. मध्ये हा तुमचा डिवायडर आहे. त्यानंतर परत फोर्थ लेन, फिफ्थ लेन, सिक्स लेन. सो इट्स अ 6 लेन रोड. ठीक आहे, एका बाजूला 3 लेन असतात. आता हे लेन म्हणजेच काय तर वाहतूक दुभाजक ज्याला असं म्हणूया आपण. ठीक आहे, मग एका लेनची रुंदी जी किती असते, ही एका लेनची रुंदी जी राहते ही 3.5 मीटर असते. ठीक आहे, 3.5 मीटर रुंदी असते. म्हणजे 3.5 ही झाली 10.5, हे झालं परत 3.5 10.5, टोटल 21 मीटर झाले. आणि परत मधला डिव्हायडर हा तुमचा 1 मीटर रुंदीचा तरी असतो कमीत कमी. म्हणजे बघा एक 22-23 मीटर रुंदी कमीत कमी बोलतोय आपण 6 लेनची आपल्या पुणे मुंबई एक्सप्रेस. आणि बाकीचा शोल्डर वगैरे इतर पार्ट हा वेगळा झाला. ठीक आहे, सो एक्सप्रेस वे पुणे मुंबई हे महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. 200 किलोमीटरचा हा एक्सप्रेस वे आहे आपल्याकडे. ठीक आहे, पुणे मुंबई एक्सप्रेस वे. आणि आता लवकरच जो भारतातला सगळ्यात मोठा एक्सप्रेसवे ठरणार आहे तो आहे तुमचा पुणे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग योजना. ठीक आहे, तुम्हाला याची खासियत सांगतो, ऍडिशनल इन्फॉर्मेशन. समृद्धी महामार्ग योजना या रस्त्याची रुंदी रुंदी या रस्त्याची रुंदी ही इंटरनॅशनल स्टँडर्ड फॉलो केले. 120 मीटर रुंदी आहे त्याची. 120 मीटर म्हणजे कमीत कमी 10 लेनचे तुम्ही रस्ते बांधणार आहात. ठीक आहे, एका बाजूला 10 दुसऱ्या बाजूला 10. ठीक आहे, 120 मीटर रुंदी आहे. नंबर ऑफ लेन्स अजून डिसाईड नाहीये किती लेन्सचा असणार आहे तो रस्ता. ठीक आहे, आणि 700 किलोमीटरचा हा ट्रॅक आहे पूर्ण. सगळ्यात मोठा, भारतातला सगळ्यात मोठा ठरेल जर तो कम्प्लीट झाला सक्सेसफुली तर. ठीक आहे, पुणे मुंबई एक्सप्रेसवे. सो खासियत काय? इट हॅज हॅव्हिंग द फुल ऍक्सेस कंट्रोल, नो स्लो मुव्हिंग ट्रॅफिकल्स अलाउड. ठीक आहे, हे एक अजून महत्वाचं पॅरामीटर असतो एक्सप्रेसवेला. त्याचा जो डिझाईन स्पीड असतो जसं मी सांगितलं 100 ते 120, तुम्हाला सगळ्या गाड्या त्या स्पीडने चालताना दिसतील, ट्रॅव्हल करताना दिसतील. आणि तुम्ही जर 50च्या स्पीडने एक्सप्रेस वेवरती चालायला लागले तर मागून तुम्हाला गाडी एखादी डॅश करेल. ठीक आहे, देर इज चान्स ऑफ कोलिजन. ठीक आहे, सो स्लो मुव्हिंग व्हेकल्स जे असतात ते अलाउड नसतात. जो त्याचा डिझाईन स्पीड आहे त्या डिझाईन स्पीडमध्ये गाड्या चालतात. ठीक आहे, कमी जास्त थोडंफार चालतं बट लेन कधी सोडायची नसते आपल्याला. आपण गाडी स्लो कुठे चालवायला पाहिजे फास्ट कुठे चालवायला पाहिजे हे थोडं लवकर लक्षात येत नाही. कॉलनीमध्ये आपण 80च्या स्पीडने चालतो आणि जिथं 80च्या स्पीडने जायला पाहिजे तिथं आपण 40-50 निवांत गप्पा मारत चालतो. ठीक आहे, सो वी आर नॉट गोइंग टू टॉक अबाउट दॅट. सो नो स्लो मुव्हिंग ट्रॅफिक इज अलाउड. देन अनलोडिंग अँड लोडिंग. ठीक आहे, अगेन you can carry the heavily loaded trucks and trailers on that, there will be no problem, but you can't stop here in between this route. तुम्ही आजही बघा पुणे मुंबई एक्सप्रेसवेला गाडी काय अशी मध्येच कुठं थांबवली आपल्या कॉलनीतल्या रस्त्यासारखं बसलेत गप्पा मारत, नाही अलाउड, अलाउड नसतं. ठीक आहे, किंवा तुम्ही गाडी थांबवली मध्येच सामानाचं लोडिंग अनलोडिंग करताय, अलाउड नाही. ठीक आहे, एका स्पेसिफिक स्पॉटवरती जिथे त्यांनी ते थांबे दिले त्याच ठिकाणी थांबावं लागतं, असं मध्ये कुठेही थांबता येत नसतं. ठीक आहे, एवढे रूल्स अँड रेग्युलेशन्स कमी लोक फॉलो करतात. ठीक आहे, सो दीज आर द एक्सप्रेसवे, सम ऍडिशनल इन्फॉर्मेशन. आता जे आहे सी, भारतामध्ये 2022 पर्यंत 18,000 कमीत कमी टार्गेट बोलतोय, 18,000 किलोमीटरचं रस्ते एक्सप्रेसवेज कन्स्ट्रक्ट झाले पाहिजेत. हे टार्गेट आहे आपलं. लेट अस सी व्हॉट विल हॅपन. ओके, 18,000 किलोमीटर्स. आता आपण ज्यावेळेस एक्सप्रेसवेची निर्मिती चालू झाली किंवा जेव्हापासून बांधायला झालं त्यावेळेस 1,600 किलोमीटरचा रस्ता बांधला होता. ठीक आहे, आणि आता आपलं टार्गेट हे 18,000 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्तीचं आहे. डेफिनेटली वी विल अचीव. ठीक आहे, 100% करूया आपण अचीव. सो नेक्स्ट सब category or the classification of the roads based on the IRC is nothing but the national highways. Okay, now what are the national highways, which part it includes? Okay, so before proceeding towards this part, only 5 minutes are left to conclude this session. So we are not going to discuss this part in our today's session. We will discuss it in our next session. What are the national highways, what is their importance, okay, what is their specialization. Okay, so meanwhile, if you have the doubt with you,
please put it in the chat box. I will take your attendance at that. Dear students, still I am observing that some students are not logged in with your roll numbers at first. So please log in with your roll numbers every time. Please put your roll number at first and then your name. Okay. So I will give the liberty to unmute yourself for this particular time so that we will discuss your doubts if you have. You can unmute yourself and you can ask. हॅलो सर, बोला गोविंद. येस. आपल्याला पीडीएफ किंवा नोट्स मिळतील का याच्यामध्ये हो, त्या विषयाचे? तुमच्या चॅप्टर वाईज नोट्स आणि हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ज्यावरती मी शिकवत आहे ना, ते तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये मी अपडेट करेल. ठीक आहे. फॉर द लास्ट 3-4 days आय एम नॉट हिअर, सो दॅट आय हॅवंट अपडेटेड इन दॅट स्टडी मटेरियल लिंक, बट व्हेरी सून, खूप लवकरच मी ते अपडेट करेल. त्यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, तो पार्ट तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये कॉपी करा विद्यार्थ्यांना. ठीक आहे. जो पॉवर पॉईंट मी शेअर करेल स्टडी मटेरियल मध्ये, ते तुम्ही नोट डाऊन नोटबुक मध्ये कॉपी करू शकता. ठीक आहे. येस. ओके. अजून काही डाऊट कोणाला? रोल नंबर 1, 2, 10, 11, 12, 50, एनी रॅन्डम नंबर्स. काही शंका असल्यास विचारा. आजचा पाठ समजलाय का? यू कॅन रिस्पॉन्ड मी, हो सर, नाही सर. Yes, sir. येस सर. Yes, sir. Okay. Any doubt Yes, sir. regarding today's topic or previous one? One way, two way, continuous lab. I really appreciate the doubt that has been asked by you. ठीक आहे. बट या लेवलला तो अभ्यास आवश्यकता नाही आहे सध्या. ते डिझाईन वरती आणि साईट कंडिशन्स वरती डिपेंड करतं. ठीक आहे. आणि कसं बांधायचं त्यावरती पण एक महत्वाचा फॅक्टर राहतो.